केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. नाशिक पुणा रेल्वे मार्ग हा नाशिकहून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, चाकण या मार्गाने व्हावा यासाठी जे सर्व आंदोलन, जन आंदोलन उभं राहिलेलं आहे त्यासाठी उपस्थित आदरणीय सत्यजित दादा आणि व्यासपीठावरील आणि समोर बसलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. हे आंदोलन कोणत्या पक्षाचं नाही, हे आंदोलन कोणत्या नेत्याचं नाही, हे आंदोलन लोकभावनेचं आहे आणि म्हणून लोकांनी एकत्र येऊन हे केलेलं आंदोलन आहे. हा ठाम विश्वास आपल्या सर्वांचा आहे. नाशिक पुणा रेल्वे व्हावी हे पुण्यापेक्षा नाशिककरांचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार व्हावे यासाठी प्रयत्न सर्वजण आजपर्यंत करत आलेले. हे दृष्टीपथात आहे असं वाटत असताना अचानकपणे असा निर्णय झाला की नाशिक पुणा रेल्वे ही शिर्डी मार्गे व्हावी असा प्रयत्न झाला आणि असं त्याची मंजुरी झाली. योगायोगाने तेव्हाच मी लोकसभेचं प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली आणि मी असेल, आदरणीय लंकेश साहेब असतील, भाऊसाहेब वागचौरे असतील आणि अमोलदादा कोल्हे असतील, जे खासदार या मार्गावर जे काम करतात, या सर्वांनी मिळून आम्ही रेल्वे मंत्र्यांची बऱ्याच वेळा भेट घेतली. परंतु JMRTचा टेलिस्कोपचा विषय हा दरवेळेस तिथं उपस्थित झाला. अमोलदादांनी काही शास्त्रीयदृष्ट्या अडचणी ज्या होत्या त्या कशा नाही आहेत यासाठी प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांचा आवश्यकता जी गरज आहे ती नाशिकहून पुण्याला सरळ मार्गे रेल्वे जावी ही आहे. 2 तासात आपण पोहोचलो पाहिजे. याचं कारण आहे नाशिक ही यंत्रभूमी आहे आणि नाशिकहून पुण्याला मध्ये सिन्नर MIDC आहे, चाकणला आहे. लोकांना जाता आलं पाहिजे, इंडस्ट्रियल गुड्स पोचले पाहिजेत, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा मालसुद्धा या इथून तिथून गेला पाहिजे. ही सर्वसामान्य लोकांची भावना आहे आणि तो वेळेत गेला पाहिजे ही गरज आहे. त्याचबरोबर पुणे इथे IT पार्क आहे. नाशिक आणि आपल्या सर्व भागातील मुलं, मुली, तरुण हे त्या IT क्षेत्रात कामाला जातात. घरी येण्यासाठी, परत जाण्यासाठी आदरणीय सत्यजित दादांनी सांगितलं त्याप्रमाणे 6-7 तास प्रवास करण्यापेक्षा मला वाटतं की आपण लवकरात लवकर कसं पोहोचू यासाठी हा प्रयत्न होतोय. पुन्हा हे विद्येचं माहेरघर आहे. मुलं शिकायला पुण्याला जातात, त्यांना जाण्या येण्याला सोपं जावं ही यामागचा एक मूळ हेतू आहे. मी बऱ्याच वेळा लोकसभेत हा प्रश्न मांडलाय. त्याचबरोबर मागच्या आठवड्यात नाशिकच्या पश्चिमचे आमदार आदरणीय सीमाताई हिरे या पुण्याला दिल्लीला आल्या असताना रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनीजी वैष्णव यांची आम्ही दोघांनी संयुक्तरित्या भेट घेतली आणि कोणताही राजकीय विधिनिषेध किंवा राजकीय अभिनिवेश न पाळता आम्ही दोघं एकत्र गेलो, त्याबद्दल चर्चा केली आणि तेव्हाच रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की एक कमिटी नेमण्यात आलेली आहे. त्याच्यात अनिल काकोडकर जी आहेत. इथून मागं रेल्वेचं कुणी अधिकारी नव्हता, परंतु रेल्वेचे अधिकारी इन्फ्रास्ट्रक्चर डायरेक्टर यासाठी असतील आणि ती कमिटी आदरणीय दादांनी सांगितल्याप्रमाणे 60 दिवसात अहवाल देईल. मला वाटतं की आता आपण थोडं त्यांचं काय मत आहे याबाबत विचार घेतला पाहिजे आणि आपलं आंदोलन आपण चालू ठेवलं पाहिजे. जसं दादा म्हटले तसं समितीने प्रत्येक गावात येऊन चर्चा केली पाहिजे आणि लोकांची भावना काय आहे ही सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. सिन्नरला
रेल्वे येणार आहे, परंतु पुढे जाताना रेल्वे मंत्र्यांनी जे सांगितलं की सिन्नरहून शिर्डी मार्गे पुढे जात असताना दौंडपर्यंत न जाता अहिल्यानगरपासून नवीन लाईन टाकून आम्ही पुण्यापर्यंत नेऊ आणि म्हणून एक 35 ते 40 मिनटं तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे. आमचं म्हणणं आहे 35-40 मिनटं या धकाधकीच्या जीवनात खूप मोठा काळ आहे. लवकरात लवकर आम्ही पुण्याला कसे पोहोचू यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मी त्यांना हे देखील सांगितलं की मी शाळेत असताना 74 साली पहिल्यांदा मी नकाशा पाहिला होता का पुणे नाशिक रेल्वे होणार आहे आणि मला कधीतरी वाटलं होतं की मी शाळेत जाताना पुण्याला जाताना रेल्वेने जाईल. परंतु मी आता जवळपास 60 वर्षाचा झालो आहे, लोकप्रतिनिधी झालो, परंतु अजूनही आमचं स्वप्नच राहिलं आहे. ते स्वप्न साकार करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून ही आम्हाला मदत करावी अशी आपण सर्वांना विनंती केली. मी माझे प्रयत्न करतोय, दादा प्रयत्न करतायत, सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्न करतायत. अमोलदादा कोल्हे त्यांचा प्रयत्न करतायत, भाऊसाहेब वागचौरे, आदरणीय लंकेसाहेब, आम्ही सर्वजण या मार्गावर जे लोकप्रतिनिधी आहेत आम्ही सर्वजण वेळोवेळी यासाठी प्रयत्न करतोय. तुमची सुद्धा साथ आम्हाला यासाठी हवी आहे. आपण सर्वजण आज आलात, मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. हा संदेश जो आहे हा रेल्वे मंत्र्यांपर्यंत, महाराष्ट्र शासनापर्यंत गेला पाहिजे यासाठीच हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाचं निश्चित फळ योग्य तऱ्हेने व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.